अयोध्या येथील 10 दिवसीय रामकथेला नांदेड येथून 90 भाविक रेल्वेने रवाना। नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाविकांना प्रवासासाठी रेल्वे स्टेशन येथे येऊन दिल्या शुभेच्छा। याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान रेल्वे स्टेशन नांदेड येथून अयोध्या येथील 10 दिवसीय रामकथेला नांदेड येथील 90 भाविक रेल्वेने रवाना झाले आहेत। सदरच्या भाविकांना नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी रेल्वे स्टेशन नांदेड येथे येऊन भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। सदरच्या या 10 दिवसीय रामकथेला जाणाऱ्या भाविकांनी रेल्वे स्टेशन नांदेड येथे आज सोमवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान आपली प्रतिक्रिया दिली आहे। चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत भाविक। नांदेड येथे एप्रिल महिन्यामध्ये रामकथेचं आयोजन भक्ती लॉन्स मध्ये झालेलं होतं आणि त्या ठिकाणी स्वामी प्रियाशरणजी महाराजांच्या अमृतमय वाणीतून ती रामकथा भव्य दिव्य अशी झालेली होती आणि त्यावेळेस नांदेड नगरीतले आपले रामभक्त अयोध्येला जाण्यासाठी आवाहन केलं होतं। त्याप्रमाणे या नांदेड मधून 90 जण जे आहे 90 भक्तगण सोबत अयोध्येला इथून रवाना व्हायच्या मार्गावर आहेत आणि ही जी कथा आहे तिथं अयोध्यामध्ये आता 25 तारखेपासून 25 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 पर्यंत तिथं 10 दिवस ही कथा होणार आहे आणि त्या कथेसाठी नांदेडहून 90 जण निघालेत, पण संपूर्ण भारतातून 450 जण त्या कथेला लाभ घेणार आहेत। बस एवढंच या निमित्तानं सांगतो। जय श्रीराम, जय श्रीराम। एप्रिल 2024 मध्ये सध्या स्वामी प्रियाशरणजी महाराज यांचं भक्ती लॉन येथे अतिशय सुंदर रामकथा झाली। त्या नियोजनाला आखून सर्व भक्तांनी आग्रह केला। त्या निमित्तानं येत्या 25 डिसेंबर ते 2025 जानेवारी 10 दिवस अयोध्येला रामकथा आहे। नांदेड शहरातून जवळपास 90 भक्त 90 ते 95 भक्त या रामकथेला निघाले आहेत आणि जवळपास महाराष्ट्रातून 500 भक्त रामकथेला येणार आहेत। नमस्कार।